गोळ्याने आजार बरे झाले असते तर ही सिस्टीम वाढलीच नसते. आजार दोन गोष्टीमुळे बरे होतात, एक तर गोळ्या पण खायला लागतील तुम्हाला, प्लस ते कॉज आहे तो आपल्याला रिमूव्ह पण करायला लागेल. या पेशंटमध्ये कारण काय भेटलं आम्हाला, जेव्हा केस घेत गेलो, बीपी कधीपासून वर्षापासून आहे तुम्हाला 3 वर्षापासून गोळी खातोय. लोक मग एक टाइम जेवण विषयात पण गोळी वेळेवर खातील. दुसरं काय, थायरॉइड 1 वर्षापासून आहे वेळेवर खायची गोळी. पण या टॅकमध्ये गेल्यावर थायरॉइड पहिल्या विचारलं थायरॉइड कसं काय झालं, तर काय नाही वजन वाढू लागलं, थायरॉइड वाढून आलं. बीपी कशी झाली तुम्हाला, काय नाही एका दिवशी घाम आला. आणखी विचारलं की तुमच्यात कसं आहे, लाईफ कशी चालू आहे, जीवन कसं चालू आहे, तर ठीक आहे. पण इथं सर्वात मोठा प्रॉब्लेम हे झाला, इथं तिचा मुलगाच बोलत नाही. त्या पेशंटमुळे तर काही नाही, माझा मुलगा माझ्याशी बरोबर बोलत नाहीये आणि आम्ही माझा मुलगा आणि माझे पती पत्नी आम्ही वेगळ्या राहतो. म्हणजे दोघं नवरा बायको वेगळं राहतात, मुलगा वेगळा राहतो, एक मुलगा वेगळा राहतो. ज्या दिवशी यांच्या ब्रेकअप झाले त्या दिवशी त्यांच्यामध्ये वादविवाद झाले, त्या दिवशी यांना दम लागणं सुरू झाला, त्या दिवसापासून अंगाला घाम येऊ लागला सुरू झाला, त्या दिवसापासून मला डोकं दुखणं सुरू झालं. ज्या दिवशी मी डॉक्टरकडे गेले त्या दिवशी डॉक्टरने सांगितले माझी बीपी 180. आता मी सांगा, हे तुम्हाला माहित आहे, या गोष्टी बऱ्याच लोकांसोबत घडल्या असतील. आपल्या या शरीरावर याचा इफेक्ट खूप पडतो आणि ती केस मी तुम्हाला दाखवतोय. यात तुम्ही इमोशन होता, जब तक आपण इसका इमोशन नहीं देखेंगे, जब तक हम त्याचे इमोशन नाही पाहणार तोपर्यंत आजार सुरू होतात इमोशन पासूनच. नंतर ते शरीरावर दिसायला the disease come from mental state or emotional state and result on the body. तर आपण आता केस बघूया. त्या पेशंट मध्ये हे मी काय तुम्हाला पिक्चरच्या मध्ये दाखवतोय, त्यामुळे तुम्हाला कळेल की या केसेस कशा लागतात. याची हुबेहूब कॉपी त्या मला काही ओरिजिनल पेशंटची केस इथं दाखवू शकत नाही, तर ही केस बघूया. या केस मध्ये तुम्हाला कळेल की एक वडील आहे, वडील खूप स्ट्रिक्ट आहे, एकीकडे राहतात. आई मायाळू आहे पण ओरडामध्ये बोलू शकत नाही मुलाला, मुलगा पण कडक निघाला. आता प्रॉब्लेम काय आहे, वडील पण कडक आहे, मुलगा पण कडक आहे आणि मध्ये कोण दबला गेला, तिची आई. आणि त्या आईलाच आजार काय झाले, थायरॉइड आणि हायपरटेन्शन. आणि या गोष्टीचं इथं कारण तुम्हाला बघायला भेटेल. See the expression after that the case of आई आहे मुलाला भेटते मी त्यात पहिला हायपरटेन्शन झाले काळजी करू शकता आणि त्याच्याबरोबर मुलगा पण बिमार फॅमिली पण डिस्टर्ब झाली पण डोमेस्टिक रिलेशनशिप जवळची पण काय येऊ शकत नाही कारण कळेल तुम्हाला. करू शकत नाही. ब्रेक झाला आणि खरंच आजार इथून सुरू होता. कंटिन्यू विचार काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल. बऱ्याच केस 70% केसेसमध्ये आम्हाला हेच इमोशन बघायला भेटतं आणि तिथून आपल्या शरीरामध्ये पोल्युशन तयार होत असते. ते कंटिन्यू आपण विचार करत राहतो एकच गोष्टीचा वारंवार. आणि रिलेशनशिप्स डॉक्टर सामलाने म्हणजे 7 गोष्टी सांगितल्या होत्या, त्यामध्ये हे आहे, एक गोष्ट आपण बघतोय सोशल अँड डोमेस्टिक रिलेशनशिप. म्हणजे आपला तो बघितला असेल रिलेशनशिप हे खूप महत्त्वाचे असतात, मित्र खूप महत्त्वाचे असतात, समाज खूप महत्त्वाचे असतो. कारण की आपलं जीवन पूर्णपणे यू आर द सोशल ॲनिमल. ह्युमन इज द सोशल ॲनिमल. म्हणजे आपण एकत्र राहतो. तुम्ही एक कहाणी सांगतो तुम्हाला. एक मुलगा असतो, तो 100% मार्क घेतो शाळेत आणि त्याला मित्र कोणीच नसतो आणि तो बाहेर मित्र कोणी कॉंग्रॅच्युलेशन करत नाही, काही करत नाही, काय तो कसा आनंदी राहणार. पण एक मुलगा 60% घेतो आणि त्याला 100 मित्र बाहेर जेव्हा ते मित्र जोरदार टाळा देतो. सांगा आनंदी कोण राहील? जो 100% पडला तो आनंदी आहे की जो 60% पडला तो आनंदी आहे? 60% पडला का? द रिलेशनशिप. तुमच्यासोबत पण कसं, तुम्हाला जर मित्र असतील, आयसोलेशन इज व्हेरी डेंजरस.
एकत्र राहणं हा खूप जुनाचा सर्वात मोठा गुन्हा म्हणतात. आणि तिथून आपल्या बिमाऱ्या चालू होतात. कारण की आपल्याला हेल्थ इज द हॅपीनेस इज इक्वल टू हेल्थ. आणि हॅपी जर असेल तर हॅपीनेस इज इक्वल टू हेल्थ सांगितलं WHO आणि हार्ट ऑर्गनायझेशन. जो माणूस आनंदी राहतो तो निरोगी राहू शकतो आणि जो आनंदी राहत नाही तुला ही बिमारी होणार आहे. आणि ते बिमारी दिवसेंदिवस वाढत जाणार आणि ते असं रूप घेणार. म्हणजे तुम्ही बघितलं नाही क्रॉनिक डिसीज हे असतात ते बाहेरून कधी आलेले नसतात, ते मधूनच तयार होतात. तर क्रॉनिक डिसीज इज नॉट फ्रॉम आउटसाइड. कॅन्सर हा बाहेर कधी येत नसतो, बाहेर पडायचे कधी बाहेर म्हणजे मधून तयार झालेले आहेत. बाहेरून कोणते येतात? मलेरिया, टायफॉइड ते बाहेरून आले. रात लावला मलेरिया झाला, पाणी करा टायफॉइड झाला. पण क्रॉनिक डिसीज मधून तयार आपण सुद्धा तयार करतो चुकीचं. ते आपण कळेल याचं उत्तर पण काय ते पण आपल्याला कळेल. ते आपण उत्तर पाहूया. एक चांगली केस आहे त्याचे व्हेरी तुम्हाला माहित असेल. आताच आम्ही याच्या बऱ्याच गोष्टीमध्ये आम्ही बघितल्या आहेत. होमिओपॅथीमध्ये स्किन डिसऑर्डर, हायपरटेन्शन आणि डिप्रेशन त्यात एकाच पेशंटला 3 आजार आहेत. ती फाइंड आउट तुम्ही बघितलं असेल. त्या पेशंटला स्किन आजार पहिल्यांदा सुरू झाला, नंतर हायपरटेन्शन सुरू झाला आणि डिप्रेशन झालं. तो माझ्याकडे पेशंट जेव्हा आला तर तो एका सायकॅट्रिस्टकडून डिप्रेशनसाठी औषधी घेतोय, एका डायबेटिसकडून स्किनसाठी औषधी घेतोय आणि एका रेमडेसिवीर कडून हायपरटेन्शन औषधी घेतोय. पेशंट एकच पण ते औषध पूर्ण व्यक्तीकडून घेतोय. म्हणजे डिप्रेशनसाठी सायकॅट्रिस्ट, स्किन डिसीजसाठी डर्मेटॉलॉजिस्ट आणि हायपरटेन्शनसाठी एमडी. ठीक आहे, पण 4 औषधी म्हणजे एकूण 4 गुणिले 3 12 औषधी रोज खातो. पण जोपर्यंत आपल्याला कळणार ते कारण काय. आता पेशंटचे वय किती आहे तुम्हाला सांगितलं. आता पेशंटचे स्किन डिसऑर्डर, हायपरटेन्शन आणि या पेशंटमध्ये तुम्ही बघितलं असेल एज अबाउट 45 इयर्स, मेल पेशंट, फार्मर, हा शेतकरी आहे. तर त्यावेळेस आपण स्किन डिसऑर्डर आहे, हायपरटेन्शन आहे, डिप्रेशन, 3 गोष्टी आहेत. आणि या पेशंटला नाही ना कधी तंबाखू खाल्ला आहे, ना गुटखा खाल्ला, ना कधी सिगरेट पिला, ना कधी दारू पिली, तरी पण त्या 3 गोष्टी भेटतात. डिप्रेशन भेटलं, हायपरटेन्शन भेटलं आणि स्किन डिसऑर्डर भेटलं. म्हणून 12 गोळ्या खातोय. आणि 12 गोळ्या खात असताना त्याला वारंवार एक कारण कळते की हे माझं मलाच काय झाले. जेव्हा माझ्याकडे जो पेशंट आता पूर्ण अंगणीतला खात, बीपीची गोळी चालू आहे आणि डिप्रेशन मध्ये पण आहे. डिप्रेशन म्हणजे चिडचिड, उदार. जेव्हा केस माझ्याकडे आली मी ती केस घेणं सुरू केलं. आम्ही एक लेअर मध्ये जातो. एक लेअर म्हणजे स्किन मध्ये काय झालं, स्किन कसं काय तयार झाला, 3 वर्षात तुम्ही काय केलं, 2 वर्षापासून तुम्ही काय केलं, 1 वर्षापासून तुम्ही काय केलं. तर लक्षात ठेवा, जेव्हा मी ती केस घेणं चालू केली तर मला एक गोष्ट कळाली. त्या पेशंट मला एक गोष्ट सांगितलं की तर एक डॉक्टर बदल चाललोय पण आजार काही बरं होत नाही चालले. कारण की आजार का नाही बरं होत चालले, औषध तर बरोबर घेत आहेत पण आजार का बरं होत नाही ते कारणच कळलं नाही. कारण कळलं तर कधी काढलंच नाही बाहेर. आणि ते कारण काय होतं, इथून 5 वर्षाखाली 5 इयर्स त्याची मुलगी तिला सोडून पळून गेली असते. तिने सांगितली स्टोरी खूप हळू सांगतात पेशंट. सुरुवातीला सांगतात हळूहळू सांगतात सर काही नाही जीवनामध्ये असे घटना घडली ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण होमिओपॅथिक डॉक्टरची कला काय असते की ती आम्ही ते काढून देतो. आणि त्या पेशंटने काय केलं, सर सांगू नका कोणाला पण माझ्या लाईफमध्ये एक अशी घटना घडली की माझी मुलगी मला सोडून काही कारण राहू शकतो. माझी मुलगी मला मान देत नाही, पान देत नाही आणि दिवसेंदिवस मी तिच्यावर घेत होत चाललो. आणि त्याच्यापासून मला सुरुवातीला मला स्किन डिसऑर्डर सुरू झाला. मला पेशंटला काय करते स्किन डिसऑर्डर कशामुळे सुरू झाला. स्किन आजार हा कधी बाहेरून आले ना ते म्हणजे खरूज वगैरे सोडलं तर सोरायची सारखा आजार हा बाहेरून कधी आला नको मधूनच तयार झाला. बॉडी स्वतः तयार करतो. ती कशी तयार करते पण आपण पुढे स्लाइडमध्ये पाहणार आहोत. ते लक्षात ठेवा. मी एक कारण तुम्हाला सांगायला करतोय की आपल्या लाईफमध्ये रिलेशनशिप किती महत्वाचे असतात. दॅट इज सोशल रिलेशनशिप, दॅट इज कॉल्ड एज अ डोमेस्टिक रिलेशनशिप. तर ही केस तुम्हाला खूप चांगली वाटेल. तुम्हाला कळेल की आजच्या समाजामध्ये एवढे डिसीज का वाढलेले आहेत. आणि जोपर्यंत आपण कारणावर काम नाही करणार तोपर्यंत ते आजार कधी बरे होणार नाही. त्या केसमध्ये तुम्ही फाईंड करा की त्या वडिलाचा फक्त चेहरा बघा. तो चेहरा तुम्हाला डिप्रेस वाटला आहे, तो त्यामध्ये आत्महत्येचे विचार आल्यासारखे वाटेल, तो एकटा पडलेला असेल आणि तो दिवसेंदिवस असा होत चाललं, तो दिवसेंदिवस अशा बिमारीमध्ये अटकून जाईल, तो कधी बरा नाही होणार. आपण ते बघूया. तुम्ही त्या चेहऱ्याकडे बघू शकता.
झूठा जगरैन बसरा साचा दर्द मेरा मृग तृष्णा ऐकता हर एका गोष्टीवर पडतो मुलगी पण मी म्हणते काही जो सांझ ख्वाब देखते थे नैना बिछड़ के आज रो दिए हैं त्याच्याकडे पहा तुम्हाला डिप्रेशन किती नजरून येईल तुम्हाला नैना जो दूर चाललेली चालले कसं वाटत मनामध्ये शहर में पल के नीचते हैं लहानपणी त्याला पाळलेला आहे जुदा रिलेशन हुए त्याला खरी आधार ठरवलं जिन्होंने थी ये कसम मिलके चलेंगे हरदम अब बांट लक्ष कशामध्ये पण लागणार नाही पण असे आई पण टायर मध्ये जाईल खिड़कियों से झांकते थे नैना घुटन बंद शब्द पण ऐकू शकता त्या डायरेक्टरने किती सुंदर शब्द टाकले या गाण्यामध्ये पण मुलगी गेली दूर त्याचं रिलेशन दूर दूर जायचं तसं ते बीपी शुगर खूप वाढत असतं मित्रांनो सोशल रिलेशन म्हणजे लोक पण मान देत नाही सन्मान देत नाही आणि इथे खरे आधार सुरू होतात आपल्याला काही रो आहे सोशल आणि पण सांस है मन परेशान है हो रही सी क्यों रुआसा ये मेरी जान है क्यों निराशा से है आस हारी हुई क्यों सवालों का उठा सा दिल में तूफान है नैना थे आसमान के सितारे सकाळ दुपार संध्याकाळ याच गोष्टी चालू असतात लाईफमध्ये तर तो माणूस बिमार पडणार आहे कभी जो धूप सेकते हा इफेक्ट फक्त त्याच्या स्वतःवर नाही पडणार त्या फॅमिलीच्या हर एका मेंबरवर पडेल